पोस्ट जरीपटका येथे 2 आणि 3च्या मध्यरात्री एक घरफोडी झाली होती। मोठी घरफोडी होती। घरात कोणीच नव्हते। रमेश यादव म्हणून एक सद्गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे कुटुंबीय बाहेर होते आणि त्यावेळेस चोरी झाली। जवळपास 180 ग्राम सोने, चांदी आणि एक कॅश अशी एक मोठी घरफोडी होती आमच्या दृष्टिकोनातून। त्यामुळे मग वपोनी म्हणजे सिनियर जे आहे इन्स्पेक्टर ख्रिस्ती सागर साहेब हे त्वरित त्यांनी आपली टीम कार्यरत केली। आशिष मोरखडे आणि त्यांच्यासोबत पोलीस हवालदार पंकज ठाकूर, पोलीस शिपाई मंगेश दोनाळकर, पोलीस शिपाई पंकज वरकड, पोलीस शिपाई प्रमोद सालोडकर, पोलीस शिपाई राकेश सिंग, पोलीस शिपाई नितेश नागपुरे, पोलीस शिपाई राहुल चव्हाण, पोलीस शिपाई पवन कामारकर, पोलीस शिपाई सुनील विश्वकर्मा, महिला पोलीस शिपाई लीना गाडवे या सर्वांनी CCTV फुटेजच्या आधारे अनेक दिवस ट्रॅक केलं त्यांना। याच्यात विशेष असं आहे की यांनी घटनास्थळाजवळ एक मोपेड सारखं वाहन वापरलेलं होतं आणि अख्खा शहर फिरून त्यांनी मेयोसमोर त्यांची ताब्यातील जी क्रेटा होती ती ठेवली होती। पोलिसांना धोका देण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचा वापर केला। रस्ता पण सरळ उपयोगात नाही ना त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना साधारण 350च्या आसपास CCTV तपासावं लागले आणि एक 4-5 दिवस वेळ लागला। मग तिथून ती क्रेटा गाडी उचलून दोघेही पुढे गेले, मग समोर मोटरसायकल ठेवून दिली आणि पुढे निघाले, असा तो प्रकार होता। एवढं सगळं गुंगारा देऊनही या टीमने खूप परिश्रम घेऊन त्या लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये जो आरोपी आहे संदीप टेंबरे हा मूळचा तालुका बरघाट, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश येथील राहणार आहे। त्याच्यासोबत एक आरोपी आहे, त्याच्याही पाठीमागे ही टीम आहे। तर यामध्ये एकूण सोने, चांदी आणि कॅश असं पकडून 18,76,200 रुपये असा माल गेलेला होता। तर त्यापैकी गुन्ह्यात वापरलेली जी क्रेटा आहे ही पकडून साधारणतः 22,48,000 म्हणजे जो माल गेला त्यापेक्षा जास्त किमतीची रिकव्हरी आहे। आणखी दुसरा जो आरोपी आहे तो मिळाला तर आणखी काही रिकव्हरी येऊ शकते आमच्याकडे। तर अशा पद्धतीचं एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। माननीय पोलीस आयुक्त महोदय, माननीय सहपोलीस आयुक्त साहेब, आमचे अपर पोलीस आयुक्त श्री उत्तर विभागाचे श्री दाभाडे साहेब आणि आमचे DCP श्री डॉक्टर संदीप पाखाले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या टीमने काम केलेलं आहे। नेहमीच त्यांच्याकडून खूप चांगलं काम होते, मग ते एखादी रॉबरीची घटना असो, दरोडा असो किंवा अशा घरफोड्या असो, हे सातत्याने मागं लागतात आणि याही प्रकरणामध्ये त्यांनी अत्यंत श्रमपूर्वक इथले सिनियर PI पण दररोज त्यांचा फॉलोअप घ्यायचे आणि वरिष्ठ पण ही मोठी घरफोडी असल्यामुळे सातत्याने लक्ष द्यायचे। प्रत्येकाला रिपोर्ट करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन या टीमने मात्र अत्यंत परिश्रम घेतलेले आहेत। ही साधी गोष्ट नव्हती। कुठेतरी गिवअप करण्याचा प्रसंग येतो अशा 3-4 दिवसामध्ये, पण त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर पाळत ठेवून त्याला नागपूर शहरातच पकडलेला आहे, जेणेकरून पुढची एक घरफोडी टळलेली आहे। ही टोळी जी पुढची घरफोडी केली असती यांनी तर टळलेली आहे आणि अशा पद्धतीनं पोलीस स्टेशन जरीपटका येथील सिनियर PI आणि त्यांच्या टीमने एक घरफोडी रेडी केली। आरोपीवर कशा प्रकारचे गुन्हे दाखल होते, आरोपीचा काय बॅकग्राऊंड आहे, कशा संबंध पद्धतीचा? हा, यांच्यावर एक घरफोडीचेच गुन्हे आहेत। त्यांच्यावर दोन्ही जे आरोपी आहे यांच्या विरुद्ध घरफोडीचे आहेत, पण या दोघांची टोळी नाही